कन्या राशी ज्यांनी स्वतःवर शांतपणे काम केलं आहे त्यांच्यासाठी ऑगस्ट महिना मोठं बक्षीस घेऊन येऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाई केली तर संधी हातातून निसटू शकते. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार. कन्या राशी, ऑगस्ट 2026 हा महिना फक्त मेहनतीचा नाही तर त्या मेहनतीची दखल घेतली जाण्याचा महिना आहे. गेल्या काही काळात तुम्ही अनेक गोष्टी मनात ठेवून शांतपणे पुढे जात राहिलात. कधी योग्य वेळ येण्याची वाट पाहिली, योग्य व्यक्ती तुमची किंमत ओळखेल या आशेवर काम करत राहिलात. जर तुमच्याही मनात मी इतकी मेहनत करतो पण फळ कधी मिळणार हा प्रश्न वारंवार येत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ऑगस्टमध्ये काही महत्त्वाचे ग्रह बदल, विशेषतः 5 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यामध्ये नवीन संधीचे दारं उघडू शकतात. आज आपण पाहणार आहोत आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज लाईफ, करिअर, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती. आणि या महिन्यात कुठे धाडस करायचं आणि कुठे संयम ठेवायचा हे पण जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया तुमच्या आरोग्यापासून. कन्या राशी तुमची एक सवय आहे प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याची, आणि या सवयीमुळे कधी कधी तुम्ही स्वतःलाच गरजेपेक्षा जास्त ताण देऊन बसता. ऑगस्ट महिन्यात तुमच्या आरोग्याच्या बाबतीत मोठी चिंता दिसत नाही. उलट गेल्या काही दिवसांपासून ॲलर्जी, घसा, पचनाशी संबंधित त्रास किंवा शरीरात जाणवणारा थकवा असे काही किरकोळ त्रास असतील तर त्यामध्ये सुधारणा जाणवू शकते. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा, शरीरापेक्षा मनाला जास्त विश्रांतीची गरज आहे. सतत भविष्याचा विचार, कामाची काळजी किंवा प्रत्येक गोष्टीचं अतिविश्लेषण यामुळे डोकेदुखी, झोपेचा त्रास किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. म्हणून या महिन्यात स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट करू नका. आता विद्यार्थ्यांबद्दल, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर उच्च शिक्षण किंवा नवीन कोर्स सुरू करण्याचा विचार करत असाल तर ऑगस्टमध्ये मोठं पाऊल उचलण्यासाठी योग्य महिना ठरू शकतो. ज्या प्रवेशाची, ज्या कोचिंगची किंवा ज्या संधीची तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता ती आता जवळ येताना दिसत आहे. विशेषतः 5 ऑगस्ट नंतर अभ्यासामध्ये एकाग्रता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढताना जाणवतील. सरकारी नोकरी, स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य वाढवणाऱ्या अभ्यासक्रमासाठी हा काळ आशादायक दिसत आहे. पण कन्या राशीच्या अनेक लोकांच्या मनात याहीपेक्षा मोठा प्रश्न असतो, माझ्या नात्यांमध्ये आता स्थिरता येईल का? चला आता जाणून घेऊया प्रेम आणि मॅरेज लाईफबद्दल. कन्या राशी, तुम्ही नात्यांमध्ये फक्त भावना गुंतवत नाही तर पूर्ण विश्वास ठेवता. आणि म्हणूनच जेव्हा एखादं नातं तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही तेव्हा तुम्ही बाहेरून शांत दिसता पण आतून खूप काही अनुभवत असता. ऑगस्ट महिन्यात नात्यांच्या बाबतीत आशेचा एक नवा किरण दिसत आहे. जर एखाद्या गैरसमजामुळे अबोलपणा आला असेल किंवा नात्यात अंतर निर्माण झालं असेल तर संवादाची दारं पुन्हा उघडू शकतात. कधी कधी एक प्रामाणिक संवाद अनेक महिन्याचा अंतर क्षणात कमी करतो. ज्योतिषाच्या दृष्टीने या महिन्यातील ग्रहस्थिती प्रेमसंबंधाला अधिक स्थिर करण्याचा संकेत देत आहे. आणि म्हणून ज्यांचं नुकतंच ब्रेकअप झालं आहे किंवा जुना वाद अजून मनात आहे त्यांच्यासाठी नातं सुधारण्याची संधी निर्माण होऊ शकते. जर तुम्ही अविवाहित असाल तर ऑगस्ट ते नोव्हेंबर या काळात नवीन ओळख, नवीन मैत्री किंवा एखादा खास व्यक्तीच्या आगमनाची चाहूल मिळू शकते. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, घाईघाईमध्ये निर्णय घेऊ नका. व्यक्तीला आणि नात्याला वेळ द्या. मॅरेज लाईफबद्दल बोलायचं तर छोट्या छोट्या कारणांमुळे मतभेद होण्याची शक्यता आहे. पण मतभेद नातं कमकुवत करणारे नाहीत, उलट एकमेकांना अधिक समजून घेण्याची संधी ठरू शकते. तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातही एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा नवीन जबाबदारी या महिन्यात समोर येऊ शकते. अशावेळी तुमची साथ आणि तुमचा विश्वास ही सर्वात मोठी ताकद ठरेल. जर तुम्ही कुटुंब वाढवण्याचा विचार करत असाल तर हा काळ सकारात्मक संकेत देणारा मानला जाऊ शकतो. आणि आता हा भाग, ज्या भागाची प्रत्येक कन्या राशीवाला वाट पाहतोय. कन्या राशी, आता येतो ह्या महिन्यातला सर्वात महत्त्वाचा विषय. कारण तुमच्या मनात एकच प्रश्न असेल, ऑगस्टमध्ये माझ्या मेहनतीला खरंच योग्य फळ मिळेल का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो, आणि त्याची सुरुवात हळूहळू या महिन्यात दिसू लागेल. महिन्याच्या सुरुवातीला काही कामांमध्ये अपेक्षेपेक्षा थोडा विलंब जाणवू शकतो. एखादी मंजुरी, एखादा फोन किंवा एखाद्या महत्त्वाच्या निर्णयासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते. पण याचा अर्थ काम अडकले आहे असा नाही.
5 ऑगस्ट नंतर परिस्थितीमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागतात. बुधाच्या अनुकूल प्रभावामुळे तुमची विचार करण्याची पद्धत, संवाद कौशल्य आणि निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईल. त्याचा थेट परिणाम तुमच्या करिअरवर आणि आर्थिक प्रगतीवर दिसू शकतो. जर तुम्ही नवीन नोकरीचा शोधात असाल, मुलाखती दिल्या असतील किंवा बदली बढती याची जबाबदारीची वाट पाहत असाल तर ऑगस्टचा उत्तरार्ध आशादायक ठरू शकतो. विशेषतः 20 ऑगस्ट पूर्वी काही जणांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना विस्ताराचा विचार करण्यासाठी योग्य आहे. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा मोठी गुंतवणूक याबाबत चर्चा पुढे सरकू शकते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, योजना मोठी ठेवा पण निर्णय घाईत घेऊ नका. संयमाने घेतलेला निर्णय दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक बाबतीत या महिन्यात भाग्याची साथ मिळताना दिसते. मालमत्ता, वाहन किंवा भविष्यासाठी एखादी मोठी आर्थिक योजना यावर विचार करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. कमाई वाढण्याचे संकेत आहेत, पण खर्चाचं नियोजन पण तितकंच महत्त्वाचं राहील. एकूण पाहिलं तर कन्या राशीसाठी ऑगस्ट 2026 हा फक्त यशाचा महिना नाही, तर स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा महिना आहे. लक्षात ठेवा, मोठी स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या स्वप्नांसाठी सातत्यानं मेहनत करणं आहे. कारण यश कधी शॉर्टकटने मिळत नाही, ते मिळतं योग्य दिशेने केलेल्या शांत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांनी. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अभ्यासपूर्ण, विश्वासार्ह आणि मनाला स्पर्श करणाऱ्या ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी अमोघ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. धन्यवाद.